ईशानने तिच्या मानेजवळ आपले ओठ नेऊन म्हटलं, तुला माहिती आहे रुही, 6 वर्ष झाली आहेत. या क्षणाची आस होती मला, फक्त तुला इतक्या जवळून अनुभवण्याची. रुहीच्या पापण्या थरथरल्या. तिने हळूच आपलं डोकं ईशानच्या छातीवर ठेवलं. ईशानने आपल्या बोटांनी तिच्या खांद्यावरून साडी थोडीशी बाजूला सरकवली आणि तिच्या धडधडणाऱ्या उरावर आपले ओठ टेकवले. रुहीला असं वाटलं जणू वर्षानुवर्ष कोरड्या राहिलेल्या तिच्या आत्म्यावर आता कुणीतरी पहिल्यांदाच प्रेमाचा वर्षाव केला असावा. रुहीने आपल्या थरथरत्या हातांनी त्याच्या हाताला पकडलं. ईशानने तिच्या कपाळाला आपलं कपाळ टेकून हळूच म्हटलं, मला तुला त्या ब्लॅक ड्रेसमध्ये बघायचं आहे आणि त्यानंतर तुला माझ्या मिठीत घट्ट पकडायचे. त्याच्या आवाजात खोडकरपणा आणि तीव्र ओढ दोन्ही होतं. रुहीने डोळे मिटले. ईशानने अलगद तिच्या ओठांना स्पर्श केला. आता रुही पूर्णपणे त्याच्या मिठीत विरघळली. जणू अपूर्ण इच्छा पूर्ण होत होती. खोलीत फक्त त्यांच्या श्वासाचं संगीत होतं आणि हृदयाच्या धडधडण्याची साक्ष देणारा नाद. ईशानचे ओठ आता तिच्या गळ्याला स्पर्श करत होते आणि त्या स्पर्शाने रुहीचं तिच्या श्वासांवर नियंत्रण राहिलं नव्हतं. ईशानने तिच्या कानात कुजबुजलं, रुही, हा क्षण थांबवू नकोस. आज फक्त तू आणि मी. पण तेवढ्यात अचानक दरवाजा उघडला. मम्मा, एक छोटासा निरागस चेहरा झोपेच्या गुंगीमधून थोडा राग आणि निरागसतेनं खोलीत शिरला. हातात एक टेडी बिअर आणि डोळ्यात अस्वस्थता. जणू आपल्या मम्माला शोधत होता. ईशाननं आपलं डोकं मागे घेतलं आणि रुहीने पटकन साडी सावरत स्वतःला बाजूला केलं. ईशान डोळे बंद करून वैतागून म्हणाला, आला माझ्या रोमॅन्सचा शत्रू. रुहीने त्याचं बोलणं ऐकलं आणि हळूच हसली. तिने क्रिशला जवळ बोलावलं. काय झालं बेटा? क्रिश तिच्या कुशीत शिरत म्हणाला, मम्मा, पप्पा, तुम्ही कुठं होतात? मला असं स्वप्न पडलं की तुम्ही दोघं मला सोडून चाललात. मला तुमच्यासोबतच झोपायचंय. रुहीने त्याला आपल्या कुशीत घेतलं आणि त्याच्या कपाळावर अलगद किस करत म्हणाली, मम्मा आणि पप्पा कुठंही जाणार नाही. आम्ही दोघे इथेच आहोत. तू शांत झोपून जा. ईशान शांतपणे उभा होता आणि मग आपल्या शर्टचे बटन लावत बेडच्या कडेला येऊन बसला. रुही क्रिशला हळूवारपणे थोपटत होती. ईशानने एक खोल श्वास घेतला आणि स्वतःशीच कुजबुजला, यार, माझ्या मुलाने तर आपल्या पप्पांच्या सगळ्या इच्छांवर पाणी फेरण्यात मास्टरकी केली आहे. रुहीने त्याचं बोलणं ऐकलं पण चेहऱ्यावरचं हसू लपवलं. क्रिशने डोळे उघडले आणि म्हणाला, पप्पा, काय बोललात तुम्ही? ईशान पटकन हसून म्हणाला, नाही रे बेटा, फक्त एवढंच की तू खूप स्पेशल आहेस मम्मा आणि पप्पांसाठी. क्रिश भोळेपणानं म्हणाला, मम्माही म्हणते की मी त्यांचा प्रिन्स आहे. ईशानने चेहरा फुगवून म्हटलं, हो, आणि बिचारा पप्पा फक्त प्रॉप्स बनून राहिलाय. त्याचं बोलणं ऐकून रुही हसू आवरू शकली नाही. क्रिश तिच्या कुशीत निवांत झोपलेला, पण ईशान मात्र बेडच्या साईडला बसून थोडं प्रेमानं, थोड्या हट्टानं फक्त रुहीकडेच बघत होता. आता मला पण प्रेम हवंय रुही, ईशान लहान मुलासारखं म्हणाला. रुही हसून म्हणाली, ईशान सर, तुम्हालाही कुणीतरी मम्मा हवी आहे का? ईशानने नाराजीचा चेहरा केला. हो, पण मला क्रिशची मम्मा हवी आहे. हे ऐकताच क्रिशने डोळे मोठे करून रुहीच्या कुशीतून झटकन उठून बसत म्हटलं, नाही, मम्मा फक्त माझी आहे. तुम्ही तुमच्या मम्माकडे जा. ईशानने विनोद करत छातीवर हात ठेवून म्हटलं, ओ बघ ना रुही, हा काय अन्याय आहे. एक मुलगा आपल्या मम्माला तिच्या नवऱ्यापासून हिरावून घेतोय. क्रिशने हात नाकावर ठेवत रागानं म्हटलं, मी मोठा झाल्यावर पण मम्मा तुम्हाला देणार नाही. ईशानही त्याच्या भाषेत म्हणाला, पण मी मम्माशी आधीच लग्न केलंय. तुझी मम्मा आधी मला प्रेम करत होती, तुला नाही. तू तर आत्ता आला आहेस लाईनमध्ये. क्रिशने उडी मारून म्हटलं, पण मम्माने तर मला त्यांच्या कुशीत घेतलं होतं आणि तुम्ही फक्त साईडला बसले होते. रुही आता आपलं हसू आवरू शकत नव्हती. दोघंही आपापल्या जागेवरून उठले आणि रुहीच्या दोन्ही बाजूंना येऊन बसले. मम्मा, तुम्ही कोणाच्या जवळ झोपणार? क्रिशने निरागसपणे विचारलं. हा रुही, जरा क्लिअर करून टाक. आज तू कोणाला मिठीत घेऊन झोपायचं ठरवलं आहेस? ईशाननेही तिच्या डोळ्यात बघत विचारलं. मी तर माझ्या क्रिशसोबतच झोपणार, रुही हसत म्हणाली. क्रिशने गर्वाने ईशानकडे बघितलं. बघा, मी जिंकलो. मम्मा मला प्रेम करतात. ईशानही हसत पलंगावर आडवा झाला. पण क्रिशचा आनंद काही कमी होत नव्हता. त्यांनी आपली छोटी बोटं ईशानकडे दाखवत म्हटलं, आतापासून मम्मा फक्त माझ्याच आहेत. तुम्ही तुमची उशी घेऊन दुसऱ्या खोलीत झोपा. तुम्ही तुमच्या मम्माकडे जा. मी माझ्या मम्मासोबतच राहणार. ईशानने डोळे मोठे करत मजाकमध्ये म्हटलं, वा रे बच्चू, तू तर मोठा झालास.
माझ्या रुहीला एकटाच घेऊन चाललास आणि मला माझ्याच खोलीतून हकलतोयस? क्रिशने पटकन उत्तर दिलं, कारण मम्मा मला मांडीवर घेतात, तुम्हाला नाही. मम्मा मला प्रेम करतात, तुम्हाला नाही. ईशान हसतच त्याला आपल्या मिठीत घेत म्हणाला, असं होय. मम्माचं प्रेम तर तू बरंच अनुभवलं आहेस. चल आता तुला पप्पांचं प्रेम दाखवतो. क्रिश हसत हसत ओरडू लागला, नाही नाही पप्पा, गुदगुल्या नका करू. मम्मा वाचवा. रुही पलंगावर बसून हसत होती. तिच्या डोळ्यात आनंद दिसत होता, जो अनेक वर्षांनी आला होता. ईशाने क्रिशला मिठीत घेत शांतपणे विचारलं, तुला माहितीये, तूच माझं सर्वात मोठं सुख आहेस. क्रिशने निरागसपणे उत्तर दिलं, आणि मम्मा, त्यात तुमचं सुख नाही का? ती तर आपल्या दोघांचंही सुख आहे क्रिश. त्यावर क्रिश म्हणाला, तर मग ठीक आहे पप्पा, तुम्हीही माझ्याजवळ झोपू शकता. ईशाने हसत क्रिशला आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याच्या कोवळ्या किरणांनी खिडकीतून डोकावलं. रुहीने हळूच डोळे उघडले. एकीकडे क्रिश तिच्या मिठीत गाढ झोपला होता आणि दुसरीकडे ईशान तिच्या खांद्यावर चेहरा ठेवून झोपलेला. ती दोघांकडे पाहून हसली. आता तिचं हे छोटंसं जग तिच्यासाठी सगळ्यात मोठं जग झालं होतं. थोड्याच वेळात सगळे नाश्त्याच्या टेबलवर बसले होते. क्रिश टोस्टवर जॅम लावून आपल्या खेळण्यांनाही नाश्ता खाऊ घालत होता. ईशान आणि रुही समोरासमोर बसले होते आणि डोळ्यांनी एकमेकांना इशारा करत होते. ईशान कप उचलत हसत म्हणाला, आजचा दिवस खूप खास होणार आहे. रुहीने ओशाळून नजर खाली झुकवली आणि म्हणाली, का, असं काय आहे आज? ईशानने टेबलाखालून पाय पुढे करत हळूच तिच्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. रुहीने तो स्पर्श जाणवताच दचकून त्याच्याकडे पाहिलं. ईशान सर, काय करताय? ईशानने हसत खाली नजर झुकवली आणि हळूच तिच्या पायावरून बोटं फिरवायला सुरुवात केली. रुहीने त्याच्याकडे रागाने बघितलं, पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू काही लपत नव्हतं. तेवढ्यात आरवने आश्चर्याने ईशानकडे पाहिलं आणि कोपरा मारत म्हणाला, भैया. पण ईशानने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. भैया, तो माझा पाय आहे. जवळच बसलेला आरव अचानक ओरडला. रुहीचा चेहरा लाल पडला, तिच्या तोंडात घास अडकला आणि ती खोकू लागली. ईशान तर लाजून चक्क गार झाला. सगळे जोरजोरात हसायला लागले. आरवने मिश्किलपणे भुवया उंचावत म्हटलं, भैया, तुम्हाला वहिनीजवळ बसायचं होतं तर सरळ सांगा ना, असं लपून छपून मस्ती का करताय? रुहीने हसणं आवरण्याचा प्रयत्न केला. थोड्याच वेळात ती उठून स्वयंपाकघरात गेली. मागून सर्वांच्या हसण्याचा आवाज डायनिंग हॉलमध्ये घुमत राहिला. आरवने मिश्किलपणे ईशानची मस्करी करत म्हटलं, भैया, खरं सांगू, तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. ईशान ओशाळतच आपल्या खोलीत निघून गेला. रुही स्वयंपाकघरात चहाची ट्रे घेऊन उभी होती. तिच्या डोळ्यात आनंद होता, पण ती आपल्या मनाला सावरत होती. थोड्या वेळाने ती ट्रे घेऊन खोलीत गेली तर पाहिलं, ईशान वॉर्डरोब समोर उभा होता आणि शर्टचे बटन लावत होता. रुही दरवाजाजवळ उभी राहून म्हणाली, आज तुम्ही खूप उशिराने युनिव्हर्सिटीत जाताय सर. मुलं तर शाळेत गेलीयत. रागिनीने तिघांना पाठवलं. तुम्हाला काही काम असेल तर सांगा, मी करते. रागिनी, ईशा आणि आई कुणीच मला काही काम करू देत नाहीये. माझ्याकडे तर काहीच काम उरलेलं नाही. ईशानने तिच्याकडे पाहिलं, हसला आणि तिच्या जवळ येत तिच्या खांद्यावर हात ठेवला. तुझे ईशान सर आता युनिव्हर्सिटीत शिकवत नाही. तुझ्या जाण्यानंतर मी युनिव्हर्सिटी सोडून दिली होती. रुही चकित होऊन म्हणाली, म्हणजे तुम्ही इतके मोठे असून बेरोजगार आहात? ईशाने डोळे मोठे करत विचारलं, बेरोजगार? रुही हसत त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली, हो, मुलांना शिकवत नाही, मग बाबांकडून पैसे घेता स्वतःच्या खर्चासाठी. ईशान तिचं बोलणं ऐकून हसू लागला. नाही ग रुही, मी काम करतो. पण घरात असं पायावर पाय ठेवून बसून राहणं काही प्रोफेशन होत नाही ना सर. तुम्हाला माहिती आहे का सर, क्रिशच्या शाळेची फी किती आहे? ईशान हसत तिचा हात पकडत म्हणाला, मग मला सांग, मी काय करावं? आता पुन्हा टीचर होऊ शकत नाही, तर स्टुडंट बनतो, तुझा स्टुडंट. रुहीने लाजून नजर खाली झुकवली आणि मग थोड्या काळजीच्या सुरात म्हणाली, ठीक आहे सर, तुम्ही काळजी करू नका. मी माझी नोकरी सुरू ठेवीन. तुम्हाला तुमच्या खर्चासाठी बाबांकडून पैसे मागावे लागणार नाहीत. मी आजच सिम्मीशी बोलते. ईशान हसत तिच्या जवळ गेला. 2 पावलं पुढे आला आणि तिच्या नाकाला हलकं स्पर्श करत म्हणाला, अगं, तुझा नवरा CEO आहे आणि तू आतापासून नोकरीची काळजी करू नकोस. रुही थोडी चकित झाली. CEO? मग हसून विचारलं, म्हणजे तुम्ही CEO आहात? ईशाने तिच्या डोळ्यात खोल पाहिलं आणि म्हणाला, हो,
तुझ्या जाण्यानंतर मी सगळं सोडून दिलं आणि स्वतःला कामात गुंतवलं. आता तुझा नवरा एका कंपनीचा मालक आहे, समजलं? त्यामुळे तुला काहीच काळजी करायची गरज नाही. मी स्वतःला वचन दिलंय, माझ्या मुलाला आणि तुला कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. रुहीने नजर खाली झुकवली. तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं होतं. ईशाने हळूच तिची हनुवटी उचलली आणि म्हणाला, आणि तुला कोणी सांगितलं की तुझ्याकडे काही काम नाही? तू तुझं शिक्षण पूर्ण करणार आहेस, तुझं अधुरं स्वप्न पूर्ण करणार आहेस. आता कुणालाही तुझ्या वाटेत उभं राहू देणार नाही मी. रुही थोडं ओशाळत म्हणाली, इतक्या वर्षांनी पुन्हा सगळं सुरू करणं तसं सोपं नाहीये सर. ईशान हलकंसं हसला आणि काही न बोलता तिला आपल्या दोन्ही हातात उचलून घेतलं. ईशान सर. रुही चकित झाली आणि थोडीशी लाजली. ईशान तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, बहुतेक तू विसरली असशील, तुझा नवरा आधी प्रोफेसर होता आणि प्रोफेसर कधीच हार मानत नाही, ना आपल्या विद्यार्थ्याकडून ना आपल्या नशिबाकडून. आणि हो, तुला शिकवायला मला अजिबात काहीच अडचण नाही, कारण तू तर सुरुवातीपासूनच माझी फेवरेट स्टुडंट होतीस. रुही त्याच्या मिठीत होती. तिच्या हृदयाच्या ठोक्यांचा ठसठशीत आवाज ईशानच्या छातीत आपटून त्या दोघांमधल्या हरवलेल्या भावनांना पुन्हा जागवत होता. ईशानने हळूच तिचा चेहरा आपल्याकडे ओढला आणि तिच्या डोळ्यात बघत होता, जणू त्याला काहीतरी सांगायचं होतं. त्याचे ओठ हळूहळू रुहीजवळ येत होते. पण तेव्हाच टक दरवाजा धाडकन उघडला गेला आणि रुहीच्या तिन्ही मैत्रिणी नेहा, रिया आणि पूजा जोरजोरात हसत आत आल्या. अरे बापरे. नेहा सगळ्यात पुढे होती. तिनं डोळे बंद करत म्हटलं, आम्ही काहीच नाही पाहिलं सर, शपथ. ईशान भानावर येताच थोडासा चिडला आणि रुहीला आपल्या मिठीतून खाली उतरवत म्हणाला, वाटते सगळ्यांची एकच हॉबी आहे आमच्या रोमॅन्सचा शत्रू बनण्याची. वाटलं होतं आज आपला छोटा बॉडीगार्ड शाळेत गेलाय तर त्याच्या मम्मीसोबत थोडा वेळ मिळेल, पण नाही, माझं नशीबच खराब आहे. रुहीचा चेहरा लाजून गुलाबासारखा लाल झाला. ती पटकन मागं वळून केस सावरायला लागली आणि तिच्या तिन्ही मैत्रिणींनी तिला वेढून पुन्हा एकदा मस्करी करत छेडायला सुरुवात केली, अगदी पूर्वीसारखंच. पूजा हसत म्हणाली, अरे रुही, तू सांगितलं नाही सर आता प्रोफेसर नाही, रोमॅन्सचे किंग झालेत. ईशाने हसत आपला कोट उचलला, फाईल घेतली आणि दाराकडे जात म्हणाला, खूप झालं आता तुमचं डिस्टर्बन्स. नेहमीच चुकीच्या वेळी एंट्री घेता. पुन्हा एकदा असं टपकलात ना तर युनिव्हर्सिटीत कंप्लेंट करेन. नेहा डोळा मारत म्हणाली, माफ करा सर, आम्ही काही पाहिलंच नाही. तुम्ही कशाची गोष्ट करताय? ईशानने जाताना एकदा वळून रुहीकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात हसू होतं आणि काहीसं अपूर्ण राहिलेलं प्रेमही. बाकीचा लेक्चर संध्याकाळी मॅडम, तयार रहा, असं म्हणून तो हसत बाहेर निघून गेला. रुहीच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आली. तिच्या मैत्रिणी अजूनही मस्करीत गुंतल्या होत्या, पण तिच्या मनात अजूनही ईशानचे शब्द घुमत होते. ईशान गेल्यावर नेहा अचानक थांबली. तिच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात थिजलं. ती एकटक रुहीकडे बघायला लागली. पूजा आणि रिया पण शांत झाल्या. नेहाच्या डोळ्यात हळूवार अश्रू तरळले. रुही, तू तू खरंच आमचीच रुही आहेस ना? तू खरंच इथे आहेस ना, की मी स्वप्न पाहते? रुही काही बोलण्याच्या आधीच पूजा तिला कवटाळून म्हणाली, तू जिवंत आहेस यार. आम्हाला वाटलं होतं आम्ही तुला पुन्हा कधीच बघणार नाही. 6 वर्ष झालीत रुही. तू अशी अचानक गेलीस, ना काही सांगितलंस ना काही बोललीस. आम्ही तर बस फक्त हाच विचार करत राहिलो की त्या दिवशी नेमकं असं काय झालं, का आमची रुही आम्हाला सोडून गेली. रुहीच्या डोळ्यातही अश्रू आले. ती आपले अश्रू लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करत म्हणाली, यार, मला मजबुरीने जावं लागलं. खूप काही घडलं होतं, पण विश्वास ठेवा, मी रोज तुम्हा सगळ्यांची खूप आठवण काढायची. खूप मिस केलं तुम्हा सगळ्यांना. नेहाने तिच्या नाकाला ओढत म्हटलं, खोटं बोलू नकोस रुही. जर तुला खरंच आमची आठवण आली असती ना तर तू 6 वर्षापूर्वीच आम्हाला सांगितलं असतंस. ईशान सरांवर चिडली होतीस, पण त्याची शिक्षा आम्हाला का दिलीस? तुला माहिती आहे का, कॉलेजमध्ये दररोज आम्ही तुला किती मिस केलं होतं. किती वेळा रडलो होतो त्या जागी जिथं आपण एकत्र बसायचो. पण नाही, तुला तर कुणाचीच पर्वा नव्हती. नेहाने पुन्हा एकदा तिची नाक ओढली आणि म्हणाली, पागल कुठली, आम्ही तर कधीपासून तुझी वाट पाहत होतो खाली, आणि तू इथे मस्त सरांसोबत रोमॅन्स करत होतीस, म्हणून आम्हाला जबरदस्ती वर यावं लागलं. दामिनी आंटी म्हणाल्या, वरतीच जा तुम्ही. पूजाने लगेच वातावरण हलकं करत म्हटलं, चला, आता तरी कळलं तू गायब का झाली होतीस. सरांवरच्या नाराजीची शिक्षा आम्हा सगळ्यांना दिलीस. रिया हसत रुहीचे गाल ओढत म्हणाली, आता मात्र आम्हाला कधी सोडून जाऊ नकोस, ऐकलंस ना?
आणि त्या चौघी पुन्हा एकदा मनसोक्त हसू लागल्या. पण यावेळी त्या हसण्यात पुन्हा भेटण्याची ओल होती आणि गेल्या 6 वर्षाच्या विरहाची खोल वेदनाही. रुहीने तिघींचा हात पकडून त्यांना आपल्या जवळ बसवलं आणि म्हणाली, "शपथ घेऊन सांगते, मी तुम्हा सगळ्यांना खूप मिस केलं." त्यावर नेहा लगेच म्हणाली, "आता कुठेही जाऊ नकोस. जिथून ईशान सर स्वतः तुला परत घेऊन आलेत, तिथे आम्ही तुला परत आता जाऊ देणार नाही. आता तुला कुणीच आमच्यापासून वेगळं करू शकत नाही. ईशान सर सुद्धा नाही." पूजाने डोळे पुसले आणि हसून म्हणाली, "आता तुझं दर संध्याकाळी आमच्यासोबत मसाला चहा आणि ढीगभर गप्पा यासाठी बुकिंग झालंय. तुला माहितीये का, आम्हाला तुझ्याशी किती काही शेअर करायचं आहे, किती सिक्रेट्स सांगायची आहेत." रिया हसून म्हणाली, "आणि यावेळी आपण सगळे मिळून पूजाच्या लग्नात डान्स करणार आहोत." "पूजाचं लग्न?" रुही हसत पूजाकडे पाहत म्हणाली, "कॉंग्रॅच्युलेशन्स पूजा." तिघींनी पुन्हा एकदा रुहीला मिठीत घेतलं. रुहीच्या चेहऱ्यावर एक शांत समाधानाची स्मित रेषा पसरली. 6 वर्षाचा एकटेपणा आज त्या 3 मिठ्यांमध्ये विरघळला होता. त्या दिवशी ऑफिसचं वातावरण काहीसं वेगळंच होतं. ईशानच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता आणि डोळ्यात एक नवी चमक. नेहमीसारखा तो गंभीर नव्हता. त्याच्यात आज एक वेगळी सौम्यता होती. "सर, ही फाईल." ईशानचा नवा असिस्टंट हळूच कॅबिनमध्ये आला. पण त्याला लगेच जाणवलं की त्याने सर या शब्दाचा उच्चार केलाय. ईशानने स्माईल करत त्याच्याकडे पाहिलं. बोल, आणि फाईल इथेच ठेव." असिस्टंट थोडासा अचंबित झाला. "सर, तुम्ही रागावला नाहीत?" ईशानने कॉफीचा घोट घेत उत्तर दिलं, "आज माझा मूड खूप चांगला आहे. कुणावर ओरडायचं मन नाही आहे. तू जाऊ शकतोस." बाहेर उभे असलेले शुक्लाजी, जे गेली 5 वर्ष ईशानसोबत काम करत होते, हे सारं पाहत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. "बापरे, हा काय चमत्कार!" ते हळूच पुटपुटले. ईशानने हसून त्यांना आत बोलावलं. "शुक्लाजी, आत या." शुक्लाजी काही फोल्डर्स हातात घेऊन आत आले आणि ईशानकडे पाहत विचारलं, "मिस्टर ईशान, तब्येत ठीक आहे ना? मी डॉक्टरला बोलवू का?" ईशान हसत म्हणाला, "आतापर्यंत ठीक नव्हती शुक्लाजी, पण आता ठीक झाली आहे." मग थोडं मान खाली घालून हळूच म्हणाला, "रुही परत आली आहे शुक्लाजी." शुक्लाजी हसले. "आता समजलं मिस्टर ईशान, का तुमच्या चेहऱ्यावर आज सूर्य उगवलेला दिसत आहे." ईशान त्यांचं बोलणं ऐकून मनापासून हसला. शुक्लाजींनी पहिल्यांदाच ईशानला इतकं मोकळेपणाने हसताना पाहिलं होतं. नाहीतर तो नेहमीच चिडचिडा आणि गंभीर असायचा. त्याला हसताना पाहून शुक्लाजी स्वतःही हसले. पण लगेचच ते गंभीर झाले आणि टेबलावर फोल्डर ठेवत म्हणाले, "पण मिस्टर ईशान, हे पहा." ईशानने फोल्डर उघडलं. शुक्लाजी हळू आवाजात म्हणाले, "हे काही पुरावे आहेत आदित्य रावत आणि शिवानीच्या कट कारस्थानांचे. त्यांनी मंत्रीजींना खुर्चीतून खाली खेचण्याचा कट रचला होता, जेणेकरून आदित्यच्या वडिलांना संसदेत जागा मिळू शकेल. हे सगळे डॉक्युमेंट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि फंड ट्रान्सफरची माहिती आम्ही एकत्र केली आहे." ईशानचा चेहरा गंभीर झाला. "आणि त्यांना हे सगळं समजलं आहे का?" ईशानने विचारलं. शुक्लाजी थोडं संकोचत म्हणाले, "हो सर, त्यांना समजलं आहे की तुम्ही त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करत आहात. त्यामुळे ते खूपच अस्वस्थ झाले आहेत." ईशानने थोडंसं हसत गंभीरतेने उत्तर दिलं, "हेच तर मला हवं होतं शुक्लाजी. तो रागात काहीतरी असं करेल ज्यामुळे त्याचं खरं रूप सगळ्यांसमोर येईल." शुक्लाजींनी पुन्हा एकदा ईशानकडे नजर टाकली आणि म्हणाले, "पण सर, एक गोष्ट अजूनही स्पष्ट झालेली नाही." ईशान थोडा चकित झाला. "काय?" शुक्लाजी म्हणाले, "आदित्य आणि शिवानीने तुमच्या आणि रुही मॅडमच्या नात्यात दरी का निर्माण केली होती? कारण रुही मॅडम गेल्यानंतर तर लोकांची सहानुभूती मंत्रीजींकडेच राहिली. उलट मंत्रीजींचा जनाधार अधिकच वाढला. मग हे सगळं करून त्यांना नेमकं फायदा काय झाला?" या प्रश्नावर ईशान काही क्षण गप्प राहिला. त्याच्या डोळ्यासमोर त्या सगळ्या आठवणी तरळून गेल्या, जे एका छोट्या आरोपामुळे, एका गैरसमजामुळे 2 हृदय वेगळी झाली होती. त्याने हळूच उत्तर दिलं, "हेच तर सगळ्यात मोठं गूढ आहे शुक्लाजी, आणि आता ते उघड करणं मला गरजेचं आहे. रुहीला माझ्यापासून दूर करण्याचा कट फक्त राजकीय नव्हता, काहीतरी अधिक होतं, जे ते लपवत आहेत, आणि यावेळी मी हे सारं जाणून घेणारच." शुक्लाजी थोडे गंभीर झाले. "आपण काळजी करू नका मिस्टर ईशान, आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण आता ही लढाई आणखीनच धोकादायक होणार आहे." ईशानने टेबलावर ठेवलेले कागद एकत्र केले. त्याच्या आवाजात पुन्हा तीच कणखरता परतली होती. "काही झालं तरी शुक्लाजी, आता मी स्वतःला हरवू देणार नाही, ना रुहीला.
जग काहीही करेल, पण मी आणि रुही आता कधीच वेगळे होणार नाही. त्या रात्री ऑफिसच्या बाहेर पडताच गार वाऱ्याच्या झुळकीने ईशानच्या चेहऱ्याला स्पर्श केला. तो खूप आनंदात होता. आकाशात थोडेसे ढग होते आणि शहराच्या गडबडीतही त्याची पावलं जणू हलकी झाली होती. तो गाडीच्या दिशेने चालायला लागला. तेव्हा त्याची नजर रस्त्याच्या कडेला लावलेल्या लव्हेंडरच्या फुलांवर गेली. तो क्षणभर थांबला. हे तर रुहीचे फेवरेट आहेत. त्याच्या ओठांवर हलकीशी स्माईल आली. त्याने वेळ न दळवता जवळच्या फुलवाल्याकडून एक पूर्ण बुके विकत घेतला. त्यानंतर तो जवळच्या डेकोरेशन शॉपमध्ये गेला. हलक्या गुलाबी आणि जांभळ्या रंगाचा रॅपिंग पेपर, मेणबत्त्या, टेबल डेकोर आणि रुहीला आवडणाऱ्या लव्हेंडर इसेन्सचा कॅन्डल सेट. तो त्या शॉपमधून ती सगळी वस्तू घेत होता, ज्या ज्या रुहीला आवडायच्या. प्रत्येक वस्तू निवडताना त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आणि आपुलकी होती. शॉपिंग बॅग्स हातात घेऊन तो गाडीच्या दिशेने जात असताना त्याची नजर जवळच्याच टॉय शॉपवर गेली. ते दुकान खेळण्यांनी भरलेली कलरफुल दुनिया वाटत होती. आणि त्याला क्रिशची आठवण झाली. अरे, मी माझ्या मुलाला तर अजून काहीच दिलं नाही. तो काय विचार करेल की त्याचे पप्पा फक्त मम्मालाच प्रेम करतात आणि गिफ्ट फक्त तिच्यासाठीच आणतात. तो हसत त्या टॉय शॉपमध्ये गेला. एक छोटंसं पियानो, काही सॉफ्ट टॉईज, लाकडी ट्रेन, कलरफुल पझल्स आणि मुलांसाठी एज्युकेशनल बुक्स सगळं त्याने निवडून घेतलं. हे सगळं माझ्या मुलासाठी पॅक करा, तो म्हणाला. रुहीने 6 वर्ष एकटीने झुंज दिली आहे. आता तिचा प्रत्येक दिवस हसतच जाणार आहे आणि माझ्या क्रिशचाही. तो मनातच हसला. गाडीत बसून त्याने त्या गिफ्ट्सकडे पाहिलं. त्याची नजर त्या खेळण्यांवर गेली, ज्याच्या माध्यमातून गेलेल्या 6 वर्षाचा हिशेब त्याला फेडायचा होता. त्याने कार स्टार्ट करताच समोरून येणारा एक तेजस्वी प्रकाश त्याच्या डोळ्यात चमकला आणि त्या क्षणीच समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने थेट ईशानच्या गाडीला धडक दिली. टेडी हवेत उडालं आणि बॅग्स रस्त्यावर विखुरल्या. रस्त्याच्या कडेला उभे असलेले शुक्लाजी किंचाळले, ईशान सर. भेटूया पुढच्या भागात. मित्रांनो, रुही आणि ईशानची ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.